स्वरूपात आणि ते फलंदाजाला काहीचा चेंडू असा समजलेला नाहीये आणि तो डॉट बॉलच्या स्वरूपात विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे. पुन्हा एकदा निलेश आणि हलका हाताने घेऊन काढलेला आहे ऑफसाईडला आणि एक रन कंप्लीट केले असे 9 रन असा स्कोर झालेला इथे आणि दुसरं षटक चालू आहे सध्या मुपास 11 कडून विश्वनाथ जाधव आणि समोर विशाल पुन्हा एकदा जोरदार असा शॉट मारलाय परंतु इथे अडवला आणि 1 रन कंप्लीट केलेला आहे इथे आणि सध्या एकच रन मध्ये समाधान मानावं लागत आहे. अतिशय चांगला असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे इथे क्षेत्ररक्षकाने बाउंड्री लाईन वरती आणि इथे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. इथे 2 रन आलेले आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल सुरुवात आणि ते सामना असा विश्वनाथ जाधव आणि बस जय विश्वकर्मा यांच्यामध्ये चालू आहे. इकडून बॉल तिकडे जात आहे तिकडून रिटर्न येत आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा डॉट बॉल आणि विश्वनाथ आणि जय विश्वकर्माच्या मध्येच बॉलची बस देवाणघेवाण चालू आहे. इथे बॅट्समॅनला काहीच्या प्रमाणात काही बॉल समजत नाहीये. इकडे डॉट बॉलच्या स्वरूपात जात आहे आणि इकडे SK11 वरच्या संघावरती प्रेशर वाढत आहे कारण 44 रनचं असं काहीच असं अवघड आव्हान आहे. ते पुन्हा एकदा डॉट बॉलच्या स्वरूपात आणि इथे ओव्हर झालेले इथे 2 रनचं षटक टाकलेलं आहे इथे विश्वनाथ जाधव याने आणि इथे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रन असा स्कोर झालेला आहे. कोई है जो अच्छा अच्छा कमेंट कर रहा है, जवाब दिया जाएगा समय आने पे. वो जो आप बोले जैकी भाई जो बोले वो मैं आपको बता रहा हूँ. कोई अच्छा अच्छा कमेंट कर रहा है उसको जवाब दिया जाएगा प्रोग्राम के बाद. वो छोड़ो यार. किस पे कमेंट हो रहा है? मेरा सीधा किस पे कमेंट हो रहा है? जो आप बताएं अभी बढ़िया मार दूंगा सब खत्म होने भाई. लाइव चालू है. डोंट माइंड. कृपया बॉलरचं नाव सांगायचं आहे. अक्षय घरात. इथे अक्षय घरात वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलेले आहेत आणि समोर आहे विशाल. एकदा उंचावून मारण्याच्या प्रयत्नामध्ये 1 रन कंप्लीट केले आणि दुसऱ्या रनचा काही रनआउटचा चान्स आहे इथे आणि इथे अंपायरने नॉट आउट असा डिसिजन दिलेला आहे. इथे धावचित होण्याची शक्यता फारच होती परंतु समयावलंबाने फलंदाज रिटर्न गेल्यामुळे तो वाचलेला इथे. आणि इथे अक्षय पुढील चेंडू घेऊन आणि इथे SK11च्या अजून काही विकेटचं पतन झालेलं नाही पण काही मोठे षटकार आलेले नाहीये. तिथे डॉट बॉलच्या स्वरूपात पुन्हा एकदा विकेट जाण्याचा धोका आणि आत्ताच म्हटलं परंतु इथे विकेट गेलेला आहे इथे निलेश यांचा आणि ते SK11च्या पहिल्या विकेटचं पतन झालेलं इथे धावचीच्या स्वरूपात उसको हिंट करते ना भाई सो जाएगा. आणि इथे 11 रन असाच काहीसा स्कोर झालेला आहे इथे SK11चा. 6-4 और आउट का उसको हिंट देते रहो. 6-4 और विकेट गिरा तो हिंट दे दो भाई को, नहीं तो भाई भूल जाएगा. हाँ विकेट गया ना अभी ये तो भाई तो नहीं बजाया भाई. सोल तो नहीं. पुन्हा एकदा जोरदार असा मारलेला शॉट आणि ते 2 रन आलेले आहेत आणि नवीन फलंदाज आहे विकास. अक्षय काहीशी चांगली अशी गोलंदाजी करत आहे ते त्याने जखडून ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजाला आणि धावचीच्या स्वरूपात पहिला विकेट आलेला आहे SK11चा. नवीन फलंदाज विकास नॉन स्ट्राईक वरती आहेत ते आणि उंचावून मारायच्या